निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपासून ते देशाच्या अर्थमंत्री पदापर्यंत आणि पंतप्रधान पदाच्या रूपात डॉक्टर मनमोहन सिंह यांनी देशाच्या कारभाराची महत्त्वाची भूमिका निभावली। दुःखाच्या या काळात त्यांच्या कुटुंब आणि नातेवाईकांसोबत मी संवेदना व्यक्त करतो। वाहेगुरु त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो असे ट्विट केले देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी। राहुल गांधी यांनी केलेलं ट्विट बघूयात। मनमोहन सिंग यांनी आपलं अफाट ज्ञान आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं। त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्राचं सखोल ज्ञान यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली। श्रीमती कौर आणि कुटुंबियांप्रती मी मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो। मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावलाय। आपल्यासारखे लाखो लोक जे त्यांचा आदर करतात त्यांच्या ते कायम स्मरणात राहतील अशी पोस्ट राहुल गांधी यांची। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोस्ट केली आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण केली आहे। मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे महान विद्वान, अर्थतज्ञ आणि राजनेता गमावलाय। भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मनमोहन सिंह यांचं मोठं योगदान आहे। 10 वर्ष मनमोहन सिंह यांनी देशसेवा जी केली ती कायम स्मरणात राहील अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर काही राजकीय वर्तुळातनं नेते मंडळींच्या आलेल्या प्रतिक्रिया ऐकूयात। तर शरद पवार सध्या आपल्या सोबत आहेत। सर, देशाच्या अर्थकारणासाठी त्यांचं कसं योगदान तुम्ही बघता? डॉक्टर साहेबांचं निधन हा देशाच्या दृष्टीने प्रचंड धक्का आहे। व्यक्तीच्या मला त्यांच्या सभेत अनेकदा काम करण्याची संधी मिळाली। मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते। नंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारमध्ये अर्थ खात्याचे सचिव होते आणि नरसिंहरावच्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री आम्ही एकत्रित काम केलं आणि ते प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली। एक गोष्ट माझ्या आयुष्यात मी कायम लक्षात ठेवेन की त्यांच्या इतकं स्वच्छ, विनम्र आणि देशाच्या हिताच्या संबंधी यत्किंचित तरतूद न करण्याची भूमिका घेणारं या देशाचं एक अतिशय उच्च दर्जाचं नेतृत्व म्हणून आम्ही त्या सगळ्यांना पाहिलेले। आज ते आपल्यामधून निघून गेले। या देशाच्या अर्थव्यवस्थेला एक योग्य दिशा ज्या काळामध्ये देण्याची आवश्यकता होती त्या काळामध्ये द्यायचं त्यांनी जे काम केलं त्यामुळे समान देशाचं अर्थकारण, अर्थव्यवस्था हे नीट झाली आणि त्याच्यातलं त्यांचं योगदान हे आपण कधीही विसरू शकणार नाही। व्यक्तिशाही एक आमचे सहकारी म्हणून आम्ही एकत्रित काम अनेक वर्ष केलं म्हणून आणि देशाच्या दृष्टीनं देशाचा अखंड विचार करणारं एक देशाचं स्वच्छ आणि चालीचं संपन्न नेतृत्व याला हा देश मुकलेला आहे। त्या दुःखात आपण सगळे जगत आहोत। 90च्या दशकात जेव्हा सोनं गहाण ठेवावं लागलं होतं, सर 90च्या दशकात जेव्हा सोनं गहाण ठेवावं लागलं होतं भारताला, त्यानंतर तो आत्ताचा भारत याकडे तुम्ही कसं बघता? असं की ज्या काळात सवन देशाची अर्थव्यवस्था होती प्रचंड संकटामध्ये होती आणि अशा काळामध्ये या देशाला अर्थक्षेत्रामध्ये पूर्व परिस्थिती आणण्याच्या संबंधीची अतिशय अवघड आणि मोलाची कामगिरी ही केवळ डॉक्टर साहेबांनी केली। ही गोष्ट आम्ही कधीही विसरू शकत नाही।
आम्ही एकत्रित काम केलं आणि त्या सगळ्या काळामध्ये सवन देश हा अर्थक्षेत्रामध्ये पूर्ण स्थितीवर आणण्याच्या संबंधी बर डॉक्टर साहेबांचं योगदान हा या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे बर आणि ते आम्ही कधी विसरू शकत नाही. डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अर्थमंत्री म्हणून जो कार्यकाळ होता तो ऐतिहासिक स्वरूपाचा होता. कारण 1991 साली ज्यावेळी आपल्या देशावर अभूतपूर्व आर्थिक अरिष्ट आलं होतं, ज्यावेळी आपल्या देशाची परकीय चलनाची गंगाजळी आटत जाऊन केवळ $1 अब्ज वर येऊन पोहोचली होती आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आपला देश येऊन पोहोचला होता, त्यावेळी त्या निर्वाणीच्या वेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वित्तमंत्री म्हणून अत्यंत समर्थपणे धुरा सांभाळली आणि भारतीय अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या मार्गानं, म्हणजे याला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणतात, म्हणजे उदारीकरण, अंशतः खासगीकरण आणि वैश्वीकरण किंवा जागतिकीकरण याचा मार्ग हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दाखवला आणि त्या मार्गाद्वारे भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक बाहेर आली आणि मला असं वाटतं की ही जी बहुमोल कामगिरी त्यांनी बजावली ती बिनतोड स्वरूपाची आहे आणि मला त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अगदी मनापासून आनंद वाटतो. अत्यंत फार मोठं ऋषितुल्य असं हे व्यक्तिमत्व होतं आणि अत्यंत साधेपणा, अत्यंत सोज्वळ आणि इतक्या इतक्या सात्विक प्रकृतीचं व्यक्तिमत्व इतक्या उच्चपदी असलेलं फार क्वचित पाहायला मिळतं आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यामुळे आपला देश केवळ एका थोर अर्थतज्ञालाच मुकला असं नाही, अत्यंत थोर अशा आर्थिक प्रशासकाला मुकलेला आहे आणि एक अत्यंत विनम्र, सोज्वळ आणि सात्विक व्यक्तिमत्वाला आपण मुकलेलो आहोत. मला अगदी मनापासून दुःख व्यक्त करा असं वाटतं. जाधव सर, भारताच्या अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे त्यांनी उभारी दिलेली होती? हे पहा, ज्यावेळी 1991 साली अरिष्ट आलं होतं त्यावेळी आपली काय झालं होतं की हॅलो हा सर बोला, येतोय आवाज. हो येतोय. हा, त्यावेळी काय झालं होतं की आपली वित्तीय तूट खूप मोठ्या प्रमाणावर वाढली होती. परकीय चलनाची गंगा आणि महागाईचा दर 17% जाऊन पोहोचला होता आणि परकीय चलनाची गंगाजळी आटत जाऊन फक्त $1 अब्ज म्हणजे 15 दिवसाच्या आयातीला पुरेल इतकी मर्यादित होती. म्हणजे आपण अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेलो होतो. अशा वेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी घेतली आणि त्यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे आणि वेगळी कलाटणी देऊन, म्हणजे आर्थिक नीतीला वेगळी कलाटणी देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला त्या अरिष्टातून बाहेर आणलं. ही फार मोठी कामगिरी आहे त्यांची. बरोबर. आणि या सगळ्या सध्या जी आर्थिक नीती आपण अवलंबत आहोत किंवा सरकार अवलंबत आहे ते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जी सुरुवात केली त्या अर्थनीतीचाच पुढचा भाग आहे. म्हणजे या भारतीय अर्थव्यवस्थेला, त्या भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यावर आता पुढे आपली उभारणी होते आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था आता ही जागतिक होण्याच्या दिशेने चाललेली आहे. पण त्याची सुरुवात अत्यंत क्रायसिसच्या वेळी, मोठ्या अरिष्टाच्या वेळी अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग
यांनी वित्तमंत्री या नात्याने पार पाडली, हे मला मुद्दाम आवर्जून नमूद करावं वाटतं. बरं जाधव सर, जेव्हा भारत अत्यंत कठीण परिस्थितीतून जात होता तेव्हा असे कोणते निर्णय होते जे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले होते? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी वित्तीय तूट जी खूप वाढलेली होती, केंद्र सरकारची वित्तीय तूट आपल्या GDPच्या म्हणजे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या जवळजवळ 6.5% जाऊन पोहोचली होती. ती खरं म्हणजे 3.5 ते 4% कमी, त्यापेक्षा पातळीपेक्षा कमी असायला हवी. परंतु सरकारी खर्च बेफाम वाढलेला होता त्याच्या आधी आणि त्या मानानं सरकारचं उत्पन्न तेवढ्या प्रमाणात वाढलेलं नव्हतं. त्यामुळे वित्तीय तूट खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. दुसरीकडे परकीय चलनाची गंगाजळी फार एकदम आटून गेली होती, कारण आपली आयात ही आपल्या निर्यातीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर होती. आणि त्यामुळे असं म्हणता येईल आपल्याला की आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडलेला होता आणि त्यावेळी आपल्याला कुठलाही देश, कुठलीही वित्तीय संस्था मदत करायला तयार नव्हती, असा तो निर्वाणीचा क्षण होता. आणि ज्यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्याचं काम हे डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलेलं आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेला जी कलाटणी दिली, निश्चित अत्यंत महत्त्वाची अशी कलाटणी त्यांनी दिलेली आहे. धन्यवाद सर, तुम्ही संवाद साधला त्याबद्दल. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू असेच आपण बघणार आहोत.